28 मे हा मेन्स्ट्रुअल हायजीन डे म्हणजे मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. यामागचं कारणच हे आहे की मासिक पाळी संबंधी असलेले गैरसमज दूर करणे व महिलांमध्ये मासिक पाळी संबंधित स्वच्छता ठेवण्याबद्दल जनजागृती करणे. आजही ग्रामीण भागामध्ये महिला मोठ्या प्रमाणावर मासिक पाळी दरम्यान कपड्याचा वापर करतात. परंतु हा कपडा स्वच्छ धुणे आणि उन्हामध्ये वाळवणे गरजेचं आहे. जर हा कपडा ओलसर राहिला तर त्यामधून फंगल इन्फेक्शन आणि रॅशेसची रिस्क वाढते. आपल्याला माहीत आहे की मासिक पाळी दरम्यान एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाचा आतला स्तर आणि अफलित बीज हे योनी मार्गाद्वारे बाहेर टाकलं जातं. या दरम्यान गर्भाशयाचं मुख हे ओपन असतं, म्हणून इन्फेक्शन गर्भाशयाकडे आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला अफेक्ट करण्याची रिस्क असते. म्हणून या दरम्यान आपण स्वच्छता राखणे खूप गरजेचं आहे. रोज आंघोळ करणे, स्वच्छता राखणे, अंतर्वस्त्र हे कोरडे असणे, स्वच्छ असणे महत्त्वाचं आहे. या दरम्यान ॲसिडिक pH हे अल्कलाईन असतं, यामुळे इन्फेक्शनची रिस्क जास्त असते. जेव्हा आपण बाहेरील जननेंद्रिय स्वच्छ करत असतो तेव्हा साध्या कोमट पाण्याचा वापर करावा. साबण, परफ्यूम, पावडर, वॉशेस, केमिकल्स याचा वापर करू नये. यामुळे तेथे बॅक्टेरियल फ्लोरा डिस्टर्ब होण्याची रिस्क असते. योनी मार्गाला आतल्या बाजूने वॉश करण्याची गरज नाही. यामुळे नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा हा डिस्टर्ब होत नाही. त्याच्यामुळे आपण बाकीच्या केमिकल्सचा वापर मासिक पाळीच्या दरम्यान करू नये. तसेच मासिक पाळी दरम्यान मोस्ट कॉमनली वापरलं जाणारं साधन म्हणजे सॅनिटरी पॅड्स आहेत. सॅनिटरी पॅड्स हे 4 ते 6 तासाला बदलणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा सॅनिटरी पॅड अप्लाय करत आहात किंवा डिस्पोज करत आहात त्यावेळेस तुम्ही हात स्वच्छ धुणे साबणाने गरजेचं आहे. तसेच जेव्हा तुम्ही नॅपकिन हे डिस्पोज करत आहात तेव्हा त्याला वर्तमानपत्रामध्ये व्यवस्थित गुंडाळून डस्टबिनमध्ये टाकणं गरजेचं आहे. कुठेही नॅपकिन्स उघड्यावर टाकू नये. टॉयलेट, बाथरूममध्ये ते कुठेही फेकू नये. बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत मेन्स्ट्रुअल कप्स, टॅम्पून्स याचा देखील वापर पाळीमध्ये तुम्ही करू शकता, पण योग्य पद्धतीने करणे आणि योग्य पद्धतीने स्वच्छता ठेवणे त्या काळात गरजेचं आहे. स्वच्छता राखा, निरोगी राहा, आनंदी